मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आता मोर्चा सुरू झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय ओबीसी एल्गार मोर्चाची। गणेशोत्सवाच्या आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नाकारली होती। आज मोर्चा न काढता पुढची कुठली तरी तारीख घेतली जावी अशी पोलिसांकडून आंदोलकांना विनंती केली गेली होती, मात्र सगळे ओबीसी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपण बघतोय। बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी यावेळी केली जाते, फलकबाजी सुरू आहे। लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परवानगी नाकारून सुद्धा पुढची तारीख मोर्चासाठी घ्या अशी विनंती करून सुद्धा पोलिसांकडून आता मोर्चा निघालेला आहे। बारामतीमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। लक्ष्मण हाके यांचा ओबीसी एल्गार मोर्चा आहे। मराठा आरक्षणासंदर्भातला सरकारने दिलेला GR आणि त्यामध्ये ओबीसींवर अन्याय झालाय असं म्हणत सगळे ओबीसीचे आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। आज बारामतीमध्ये एल्गार मोर्चा त्यांनी काढलाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पोलिसांकडून खरं तर पुढची तारीख घेण्यासंदर्भातली विनंती करण्यात आलेली, मात्र तरी सुद्धा आता ओबीसी आंदोलक मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकं घडतंय तिथे? बारामतीमध्ये मोठ्या संख्येनं हे सगळे ओबीसी बांधव आपल्याला रस्त्यावर एकत्र आल्याचं बघायला मिळतंय। आजच्या बारामतीतल्या मोर्चाचं नेतृत्व हे लक्ष्मण हाके करत आहेत। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बारामतीमध्ये हा मोर्चा सुरू झाला। सुरुवातीला या गावातून सगळ्या कामगार एकत्र आल्याच्या आता बारामतीमध्ये सगळे ओबीसी बांधव काढला। ज्या मनोज जरांगे पाटील यांनी भाषण केल्यानंतर एक या GRच्या विरोधात हे सगळे ओबीसी बांधव या बारामतीतल्या रस्त्यावरून माणसांना दिसतात। बांधव आहे त्याची दूरपर्यंत आपण बघतोय की ओबीसीचे नेते त्यासोबतच बांधव सहभागी झाले। त्यांनी आपण बघतो आहोत समर्थनासाठी आणि त्यांनी घेतलेली त्या भूमिकेसाठी आपल्याला एक ठिकाणी लक्ष्मण हाकेंना लोकांनी खांद्यावर उचलून घेतलं। त्यांच्यासोबत मंगल ससाने देखील आपल्याला दिसत आहेत। बारामतीकरांनी खांद्यावर उचलून घेतलंय आणि या GRच्या निषेधार्थ सगळेजण एकवटले। प्रत्येकाच्या हातात आपल्याला फलक दिसत आहेत। त्यासोबतच आपण बघितलं असेल तर प्रत्येक जण बारामतीमध्ये जो आज मोर्चामध्ये सामील झालेला आहे तो या GRला विरोध करताना आपण या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे GR या ठिकाणी आपण पाहतो। जी ज्ञानेश्वर, काही तांत्रिक अडचणी येतात, बहुधा तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र ज्याप्रमाणे तुम्ही माहिती दिलीत बारामतीमधून आता हा ओबीसी एल्गार मोर्चा निघालेलाच आहे आणि पोलिसांनी खरं तर पुढच्या तारखेसंदर्भात आंदोलकांना विनंती केलेली, मात्र ओबीसी आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू झालेला आहे। आपण ही दृश्य बघतोय बारामतीतली। लक्ष्मण हाके यांना या आंदोलकांनी खांद्यावर घेतलेला आहे। आपण बघतोय जोरदार घोषणा देत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बारामतीतला ओबीसी एल्गार मोर्चा सुरू झालेला आहे। गणेशोत्सवाच्या आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुढची तारीख मोर्चासाठी घ्यावी अशी विनंती खरं तर पोलिसांनी केलेली होती, मात्र लक्ष्मण हाके आणि इतर सगळे आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपण बघतोय। बारामतीतून त्यांनी ओबीसी एल्गार मोर्चा काढलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भातला सरकारनं काढलेला GR आणि त्यानंतर ओबीसी नेत्यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आपण बघतोय। ओबीसींवर अन्याय होतोय अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके मांडतात आणि त्याच संदर्भात एल्गार मोर्चा आता बारामतीमधून निघालेला आहे। दृश्य आहेत बारामतीतली एल्गार मोर्चाची। ओबीसींचा एल्गार मोर्चा आहे हा।
आहे